जय शिवराय मित्रांनो. आपल्याला जसं की माहिती आहे, नुकताच 3 डिसेंबर 2025 रोजी विठ्ठल शेळी पालकांचा स्नेहसंमेलन व चर्चासत्र असा एक कार्यक्रम आपण नंदूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील येडगे गोटफार्म श्री परमेश्वर येडगे यांच्या गोटफार्मवर आपण तो कार्यक्रम घेतला होता. आणि त्या कार्यक्रमासंबंधित जो व्हिडिओ आपण मागील आठवड्यात प्रसिद्ध केला आहे, त्यात तो कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडला हे आपल्याला पाहायला मिळालं. मागच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या शब्दानुसार जे काही या कार्यक्रमात वक्त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे ते आपल्याला आता आपण पुढील सर्व व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक तज्ज्ञ शेळीपालक म्हणा, शेळीपालकांचे एक छान असे मित्र जे नेहमी शेळीपालकांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार असतात, असे अशफाक शिकलगार सर, राहणार ईश्वरपूर, जिल्हा सांगली, यांचे जे मार्गदर्शन या कार्यक्रमात झालेले आहे ते ऐकणार आहोत. शेळीपालन करत असताना यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या आपल्याला शिकलगार साहेबांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. क्रॉस ब्रीडिंग करून आपण आपल्या शेळीपालनाचं कशा पद्धतीने नुकसान करत आहोत, किंवा आज एक शेळीपालन करताना त्याला झगमागाटीचे रूप देण्यासाठी आपण जो अतिरिक्त खर्च करत आहोत तो कसा आपला नुकसान करत आहे. तसेच वेळेवर लसीकरण करण्याचे फायदे काय आहेत, शेळ्यांचं आहारशास्त्र समजून घेण्याचे फायदे काय आहेत, हे सर्व आपल्याला आज त्यांच्याकडून ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्याला मोलाचे अशी काही मार्गदर्शन नक्कीच मिळेल. शेळीपालक मित्रांना माझ्यातर्फे स्वागत. आयोजकांनी जे कार्यक्रमाचं आजचं नियोजन केलं आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नियोजन केले आणि त्याचा त्यांचा आभार की इथपर्यंत एवढ्या सगळ्या लोकांना जोडून एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. विशेषतः बीटल शेळीपालनाविषयी चर्चासत्र आयोजित केलं होतं. परवा दिवशीच मला जी माहिती परमेश्वर येडगे साहेबांच्याकडून मिळाली की असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही पण यावं, तर मन राहिलं नाही. तसा तर शेळीपालक म्हणता येणार नाही मला, पण शेळी शौकीन म्हणला तर चालेल की आमचा खानदानी शौक असल्यासारखा होता. आजोबांना होता, त्याच्यानंतर आमच्या वडिलांना होता, त्यानंतर मी हा पाळलाय आणि माझं बाळ आता 3 वर्षाचं आहे साधारणतः. त्याच्यातही आता बऱ्यापैकी जडलाय शोकतो. आणि आता माझ्याकडे शेळ्या म्हणाल तर फक्त 3 शेळ्या आहेत. 2 झिंकच्या फिमेल, एक मेल झिंकचा आणि बीटलचा सध्या आपल्या रोहित पानसरे साहेबांच्याकडून एक नेलेला मेल बच्चा आहे. अशा शेळ्या आहेत. 2020 पर्यंत माझ्याकडे जवळपास 30-35 शेळ्या आणि बोकडांचा स्टॉक होता. त्यामध्ये बरीचशी घरचं प्रोडक्शन होतं. त्या मागच्या 10 वर्षामध्ये तर मी कुर्बानीसाठी बोकड बाहेरून आणलेलं मला आठवत नाही. मॅक्झिमम जे काही चांगलं निघेल, सुंदर निघेल, अट्रॅक्टिव्ह निघेल, उंच बांधा, कलर, केस, या सगळ्या जेवढ्या कॅरेक्टर मिळतील त्या सगळ्या कॅरेक्टरची मी माझ्या घरच्यासाठीच पाळली आणि घरच्यासाठी कुर्बानी केली. त्या शौकातून बऱ्याच शेळीपालकांची महाराष्ट्रभर ओळख निर्माण झाली आणि आज इथं त्याच ह्याच्यातून मला आज बोलवण्यात आलं, आमंत्रण देण्यात आलं, त्याबद्दल सगळ्यांचा आभारी आहे. बीटल शेळीविषयी सांगायचं म्हणजे बीटल हा आजच्या फार चांगलं वाटते. बीटल महाराष्ट्रामध्ये इतकी चांगली रुजायला लागलेली आहे. महाराष्ट्राबरोबर कर्नाटक आणि अलीपलीकडच्या थोड्याफार ज्या स्टेटमध्ये सुद्धा बऱ्यापैकी बीटल चांगल्या दिसायला लागलेल्या, आणि त्यातल्या त्यात सगळ्यात आजच्या डेटला अग्रेसर जर म्हणाल तर मला वाटते क्वालिटीच्या बाबतीत महाराष्ट्राला तोड नाही. महाराष्ट्रामध्ये जे ब्रीड आहेत ते आता पंजाबवाले जे पाठवायला लागल्यात त्यापेक्षाही चांगले आजच्या डेटला असं बघितल्यानंतर वाटतं की हे काय, ह्याच्या पंजाबची काय, ह्याच्यापेक्षा तर आमच्या येडगे साहेबांच्या चांगली, आमच्याकडे पानसरे साहेबांची चांगली, आमच्या सायमत साहेबांच्याकडे चांगली. म्हणजे बऱ्यापैकी हे ब्रीड जपण्याचं काम आपण करायला लागलेलं आहे. ऱ्हास होत चाललेले ब्रीड आता त्यांच्याकडे बऱ्यापैकी मिक्सिंग चालू झाले. जिथं जे सोनं मागे सांगितलं की काळं सोनं आहे, पण त्या काळ्या सोन्याची त्यांनाही कदर राहिली नाही. काळ्यामध्ये मग हैदराबादी क्रॉस केला, सोजात क्रॉस केला, सिरोई क्रॉस केला, पतिरा क्रॉस केला. चांगल्या ब्रीड या क्रॉस करण्यामुळे बऱ्याच खराब होत चाललेले आहेत. तशा भारतामध्ये रजिस्टर्ड काहीतरी मला वाटते 30-32 काहीतरी ब्रीड आहेत ना, रजिस्टर 30-32 ब्रीड आहे. त्यापैकी ही पंजाबची बीटल भारतात सगळ्यात मोठी आणि उंची, वजन या बाबतीत सगळ्यात अग्रेसर अशी ही बीटल ब्रीड आहे. महाराष्ट्रातल्या उस्मानाबादी नावं ठेवण्यासारखं तसं काही नाही, का तर महाराष्ट्रानं म्हणण्यापेक्षा निसर्गानं भारतामध्ये पूर्ण अशा ब्रीड विखरून दिलेल्या आहेत. आणि ज्या त्या ब्रीड ज्या आहेत त्या ब्रीड तिथल्या वातावरण, हवामान, चारा, पाणी यांची उपलब्धता त्याच्यानुसार त्या ब्रीड वाढलेल्या आहेत किंवा तिथं बनलेल्या आहेत. तर उस्मानाबादी हे महाराष्ट्राचं आधी काळं सोनं आहे. महाराष्ट्रात असणारी दुसरी संगमनेरी ती पण नामशेष होत चाललेली जात आहे. राहुरी विद्यापीठानं बराचसा त्याच्यावर खर्च आणि अभ्यास सुद्धा केलेला आहे वाचवण्यासाठी, पण तिथं पण हे क्रॉस ब्रीडिंगचे परिणाम लोकांना आज दिसायला लागलेले आहेत, समजायला लागलेले आहेत. तर या क्रॉस ब्रीडिंगमध्ये फारसं फायद्याचं तर काही होत नाही. फक्त यामध्ये ज्या पूर्ण गुणवत्तेच्या ज्या शेळ्या बोकड आहेत त्या शेळ्यांच्या गुणवत्तेचा ऱ्हास होत चाललेला आहे. हा बीटलवाल्यांचा एक चांगला प्रयोग म्हणता येईल की त्यांनी फक्त बीटल जर करत असाल तर बीटलच सांभाळाव्या, उस्मानाबादी सोबत ठेवत असाल, सोजा ठेवत असाल तर क्रॉस ब्रीडिंगच्या फंदात न पडता जे काय म्हणतो त्याला ओरिजिनल जे गुणसूत्र आहेत किंवा जेनेटिक्स जे आहे ते सांभाळावं, ह्याच्यावर प्रयत्न करावा अशी एक अपेक्षा करतो मला आज जमलेल्या बीटल शेळी पालकांची.
त्या क्रॉसब्रीडमध्ये होता कामा नये. का तर आई वडील जर वेगवेगळे असतील तर दोन्हीमध्ये जेनेटिक्स क्रॉस होऊन ते 50% पर्यंत गुण येणार. आणि एकदा जर ना क्रॉस झाली की ते तुमच्या 7 पिढ्यापर्यंत त्या दोन्हीपैकी कुणाचेही गुण परत रिफ्लेक्ट करणार. तर त्यामध्ये तुमचा कुणाला जर दूध चांगले असेल तर दूध शायन्स कमी येणार, उंची कमी येणार. पैशांमध्ये हा अभ्यास झालेला आहे. बाहेरच्या कंट्रीजमधून त्यांचा अभ्यास झाला, त्यांच्याकडून आपल्याला सिमेंट्स वगैरे पुरवले जातात, त्याच्यामध्ये जेनेटिक प्युरिटी ठेवली जाते. पण आपल्यामध्ये शेळ्यांमध्ये अजून तितकीशी यंत्रणा अजून सुधारित नाही. काही ब्रीडच्या बाबतीत आहे, पण बऱ्याचशा ब्रीडमध्ये अजून ते नाही. तर वंश सुधारणं हे खास करून आपलं काम आहे. भले ब्रीड कोणतीही पाळा, माझी कुठल्या ब्रीडच्या बाबतीत काही मला त्याच्याशी बोलणं नाही, पण जे सांभाळतंय त्याची ती काय म्हणतो त्याला आपण प्युरिटी चांगली सांभाळली पाहिजे. आणि महाराष्ट्रात आता हा मोठा एक बाव झालेला आहे की शेळी पालन म्हणजे खर्चिक बाब. आता हे बघण्याचं लोकांचं असं झालेलं आहे दृष्टिकोन की शेळी पाळणं म्हणजे मग बंदिस्त असली पाहिजे, त्याला आहार, खुराक, हिरवा चारा या गोष्टी. शेळीला गरीबाची गाय म्हटलं जातं. बऱ्याच तुमच्या आमच्या आजोबा पंजाबपासून शेळ्याला गरीबाची गाय म्हणली जाते. का तर शेळी एकमेव असा प्राणी आहे की ज्या पाळीव जनावरांमध्ये येणारा की ती काडी काटा खुरटं गवत, झाडाचा फांद्या पाला जे काही मिळेल त्याच्यावर गुजराण करून दूध आणि मटण प्रोड्यूस करणारी एकमेव जनावर असं आहे की ते कशावरही जगू शकतं. पण आज त्या शेळीला आपण एक एक्झिक्युटिव्ह स्वरूप दिलेलं आहे. आज त्याला बंदिस्त केलेलं आहे. आज एक गोष्ट मला चांगली वाटली परमेश्वर रेडगे साहेबांच्यात, मी बरेचसे फार्म असे बघितले की त्याची झगमगाट अशी जबरदस्त, खाली प्लास्टिकचे लाकडी प्लॅटफॉर्म, वर पत्रा, व्हेंटिलेशन, जिकडच्या तिकडं फॅन, एसी पर्यंतची लोक करणारी प्रयत्न करतात त्याच्यात ठेवायची. पण मेन जे आहे की ते शेळीच्या खाण्यापाण्यावरचा आणि त्याला मेंटेन ठेवायचा जो प्रयत्न आहे हा फार जागी मला कमकुवत जाणवतो. म्हणजे लोकांचा त्या आहारशास्त्राच्या बाबतीत एकतर अभ्यास कमी आहे किंवा मग शेळी पालनाच्या खाण्यावर किंवा त्या खाद्यपाण्यावर इतका खर्च अफाट केला जातो की ते कुठल्याच त्यांच्या गणितामध्ये ते हिशोब जोडला जाऊ शकत नाही की बाबा हा सक्सेसफुली हा त्याचा बिझनेस म्हणा किंवा उद्योग हा चालत आहे असा. तर ह्या गोष्टीमध्ये अभ्यास एवढाच करायला पाहिजे शेतकऱ्यांनी किंवा शेळीपालकांनी की हा तयार करताना किंवा शेळीपालन करताना आपला तयार करण्याचा जो खर्च आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉस्ट ऑफ कल्टिवेशन किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणू, हा खर्च जितका कमी राहील तेवढा या शेळीपालनामध्ये आपला नफा जास्त राहील. खर्च होणे साहजिकच आहे. जनावर दाखवायचं आहे, दिसणार आहे, तर त्यासाठी खर्च करणे महत्वाचं आहे. पण तो कितपत असावा. शेळी जर ना खुरट्या पाल्या गवतावर जर जगणारा जर प्राणी असेल तर आपण त्याला एवढा एक्झिक्युटिव्ह देण्याची गरज आहे का? आणि असेल तर मग त्याला चाऱ्यावर जर ना पूर्ण त्याची भूक भागत असेल किंवा चाऱ्यावर जर ना पूर्ण त्याचा खर्च मेंटेन होत असेल तर आपण हे खुराकाचा अतिरिक्त खर्च करणे गरजेचं आहे का? याच्यासाठी मित्रांनो आहारशास्त्राचा पुरेपूर अभ्यास करणे गरजेचं आहे. आणि औषधाच्या बाबतीत आणि कोणतरी तज्ञ तुम्हाला चांगलं माझ्यापेक्षा सल्ले देतील किंवा सांगतील. तर महत्वाचं फक्त काय की वेळच्या वेळी जर ना आपल्या एरियामध्ये होणाऱ्या रोगांचं प्रतिबंधक जर लस आपल्याकडे उपलब्ध असेल, जे रोग येतात त्यांची लस उपलब्ध शक्यतो असतेच प्रत्येक भागामध्ये, तर लसीकरण हा सगळ्यात महत्वाचा विषय यामध्ये. लसीकरण जर योग्य असेल तर बाकीच्या येणाऱ्या 90% समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागत नाही. शेळ्या आजारी पडणे, पिल्ला आजारी पडणे किंवा पिल्लांची मरतूक होणे, पिल्लांची मरतूक हा नुकसानीत नेणारा फार मोठा दुवा आहे शेळीपालन व्यवसायामध्ये. तर हा वाचवण्यासाठी आपल्याला लसीकरणावर सगळ्यात महत्वाचा लक्ष दिलं पाहिजे. वेळच्या वेळी लसीकरण गरजेचं आहे. आहारशास्त्राचा तर विषय तुम्हाला सांगितला. त्याच्यानंतर शेळीपालकाला आजची सवय झालेली आहे. म्हणजे बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी आहे, टेलिग्राम ग्रुपमध्ये आहे. तर लोकांची मेंटॅलिटी काय राहते की माझ्या जनावराला आज जुलाब लागले, माझ्या शेळीला जुलाब झाले, अशा कलरची झाली किंवा पातळ झाली, सकाळपासून करत आहे किंवा कालपासून करत आहे, तर शेळीपालकाला तत्पर इलाज फक्त पाहिजे. तुम्ही सांगावं मी इंजेक्शन मारावं आणि माझी शेळीचं जुलाब बंद व्हावे. तर ही अशी अपेक्षा न ठेवता अभ्यास वाढवावा की आज आपण जे वापरतो किंवा जे झालेलं आहे त्याचे दुष्परिणाम किंवा काय जो नुकसान व्हायला लागलेलं आहे तर त्याच्या मागची कारण आपणच शोधायचे. आता आपल्या शेडमध्ये जनावर असताना आपण त्याला काय घातलं, तिनं खाल्लं, किती खाल्लं, कितपत पचवलं किंवा कितपत बाहेर फेकलं गेलं, हे सर्व बारकावे बघायला आपण स्वतः उभं राहिलं पाहिजे. ह्या फक्त दवाखाने, औषधं ह्याच्यावर निर्भर न राहता ह्या सगळ्या गोष्टींचा पण शेळीपालकांनी अवश्य अभ्यास केला पाहिजे. आणि यातच त्यांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे माझ्या मते तरी, की शेळीला जर तुम्ही समजू शकेल तर तुम्हाला शेळी सांगू शकेल. तुम्ही चारा घालण्यापुरता, भरडे घालण्यापुरता जर शेडमध्ये जात असेल तर ती शेळी तुम्हाला कधी नाही समजू शकत. तर या गोष्टीसाठी एकरूप होण्यासाठी शेळ्यावर जीव लावावा लागेल. आणि जीव अशा पद्धतीने लावावा लागेल की तिचं पूर्ण नियोजन सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला केल्यानंतर त्याचे प्लस मायनस किंवा कमी जास्त काय आहे तो तुमच्या नजरेत सुद्धा आला पाहिजे. अशा पद्धतीने जर मला वाटतं की शेळीपालन असेल तर ते शेळीपालन एक यशस्वी शेळीपालन म्हणता येईल. जास्त काही वेळ घेत नाही, पुढचे अजून बोलणारे असतील तर मला संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद.